हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स आणि कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲटमच्या इन्व्हेन्शनमध्ये त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण बघितलं. यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहीत आहे की ॲटम हा जो कॉन्सेप्ट आहे, हा ॲटमचा कॉन्सेप्ट आपल्याला डॅल्टननी त्याच्या थिअरीमध्ये सांगितला. ओके, अकॉर्डिंग टू डॅल्टन्स ॲटॉमिक मॉडेल, लक्षात द्या इकडे, अकॉर्डिंग टू डॅल्टन्स ॲटॉमिक मॉडेल, ॲटम इज ॲक्च्युली द स्मॉलेस्ट इनडिस्ट्रक्टिबल पार्ट ऑफ एनी सबस्टन्स ऑर मॅटर. कुठल्याही मॅटरचा सर्वात स्मॉलेस्ट बट इनडिस्ट्रक्टेबल असणारा जो पार्ट असतो त्याला आपण सिम्पली त्या सबस्टन्सचे काय म्हणत असतो, ॲटम्स. ओके, नाव हे जे ॲटम्स आहेत हे ॲटम्स एकत्र येऊन त्याचं काय बनत असतो, सबस्टन्स बनत असतो, असं आपल्याला डॅल्टनने त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये सांगितलं. बट लॅटर ऑन जेव्हा थॉम्सननी इलेक्ट्रॉनचा शोध लावला तर त्याचं असं लक्षात आलं की कुठलाही एलिमेंट असेल तर त्या कुठल्याही स्पेसिफिक तो एलिमेंट, त्या एलिमेंटच्या ॲटममधून त्याला निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल एमिट होताना दिसले. आणि हे जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल त्या ॲटममधून एमिट झालेले आहेत याला थॉम्सनने नाव दिलं इलेक्ट्रॉन्स. आणि याच्यावरून त्याने सांगितलं की कुठल्याही एलिमेंटचा ॲटम जो आहे तो ॲटम इनडिस्ट्रक्टिबल नसून तोही डिस्ट्रक्टिबल आहे, त्यालाही आपण ब्रेक करू शकतो. आणि त्याच डिस्ट्रक्टिबल ॲटममध्ये निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉन आहे. बट आपल्याला माहिती आहे की ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. याचा अर्थ जर ॲटममध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन असतील तर डेफिनेटली त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज पण असायला पाहिजे. आणि याचा अर्थ, याचंच कन्क्ल्युजन आपल्याला सांगता येणार तर की कुठलाही ॲटम जर असेल तर तो ॲटम एक स्टेबल इंटरनल स्ट्रक्चर पझेस करत आहे. मग हे इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे हे थॉम्सनने त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये सांगितलं, ज्याला आपण सिम्पली म्हटलं प्लम पडिंग मॉडेल. आणि अकॉर्डिंग टू थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल, ॲटम ऑफ एनी सबस्टन्स इज नथिंग बट अ पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पियर whereas electrons are slightly embedded on it, so that the total amount of positive charge carried by all electron and the total amount of negative charge carried by all electron and the total amount of positive charge of the atom is same, so that atom is considered to be electrically neutral. हे थॉम्सनने त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये सांगितलं आपल्याला. बट आपल्याला माहीत आहे, लक्ष द्या इकडे, की थॉम्सनच्या या ॲटॉमिक मॉडेलचा मेरिट आपल्याला सांगता येईल की त्याने कॉन्सेप्ट दिला आपल्याला कशाचा, इलेक्ट्रॉनचा. आणि दुसरं लक्ष द्या इकडे की सुरुवातीला आपण जो ॲटम इनडिस्ट्रक्टिबल आहे असं कन्सिडर करत होतो, आहे लक्षात, हे त्याने खोटं ठरवून ॲटम पण एक इंटरनल स्ट्रक्चर पझेस करत आहे आणि ते पण डिस्ट्रक्टिबल आहे हे त्याने एक्सप्लेन करून सांगितलं त्याच्या थिअरीमध्ये. बट तरीही थॉम्सनचं हे जे ॲटॉमिक मॉडेल आहे, थॉम्सनचं हे ॲटॉमिक मॉडेल आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये खूप सारे ड्रॉबॅक्स आहेत. तर ते ड्रॉबॅक्स काय आहेत आपल्याला बघता येणार. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहीत आहे की कुठलाही एलिमेंट असेल तर त्या एलिमेंटच्या ॲटमची एक युनिक कॅरेक्टरिस्टिक आपल्याला माहीत आहे, त्याचे काय असतात, ॲटॉमिक स्पेक्ट्रा असतात. आता हे ॲटॉमिक स्पेक्ट्रा दिलेल्या ॲटममधून कसे एमिट होत आहेत याबद्दल थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये एक्सप्लेनेशन आहे का, नाही. ते का ओरिजिनेट होत आहे हे त्या थिअरीमधून आपल्याला समजत नाही. म्हणून आपण थॉम्सनचं हे जे ॲटॉमिक मॉडेल आहे हे काय केलं, डिस्कार्ड केलं, रिजेक्ट केलं. लॅटर ऑन गिगर आणि मार्सडन हे जे दोन रिनाऊंड सायंटिस्ट आहेत, ओके, या दोन सायंटिस्टनी एक अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. काय, अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. आणि त्याच गिगर आणि मार्सडनच्या अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी, लक्ष द्या, एक थिन गोल्ड फॉईलवर त्यांनी अल्फा पार्टिकल इन्सिडेंट केले. नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स त्यांनी इन्सिडेंट केले. आणि हे अल्फा पार्टिकल त्या गोल्ड फॉईलवर पडल्यानंतर त्यांचं स्कॅटरिंग कसं होत आहे लक्षात. स्कॅटर्ड होणाऱ्या अल्फा पार्टिकलचे अँगल ऑफ स्कॅटरिंग काय आहेत, किती नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स दिलेल्या अँगल ऑफ स्कॅटरिंगने स्कॅटर्ड होत आहे, हे सर्व त्यांनी त्यांच्या त्या एक्सपेरिमेंटमध्ये ऑब्झर्व केलं. त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी ते ऑब्झर्व केलं. आणि याच गिगर आणि मार्सडननी परफॉर्म केलेल्या एक्सपेरिमेंटच्या ऑब्झर्वेशनवर, ओके, रुदरफोर्डने आपल्याला सध्याचं जे प्लॅनेटरी मॉडेल आहे ॲटमचं, हे प्लॅनेटरी मॉडेल त्याने आपल्यासमोर प्लेस केलं, आपल्यासमोर ठेवलं आहे. आपल्याला हेच रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल डिटेलमध्ये डिस्कस करायचं आजच्या टॉपिकमध्ये. रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल.
तर आपण आत्ताच बघितलं की रुदरफोर्डचं जे ॲटॉमिक मॉडेल आहे हे कशाच्या बेसिसवर आहे? ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन मेड ऑन एक्सपेरिमेंट परफॉर्म बाय गीगर अँड मास्डन. ज्या एक्सपेरिमेंटचं नाव काय आहे? अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. या वर्षीच्या सिलेबसमधून हा अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट काय केला? काढून टाकलेला आहे. त्यामुळे तो आपल्याला स्टडी करायचं काम नाही, पण त्याचं इम्पॉर्टन्स आहे, राईट. कारण त्याच्याच ऑब्झर्वेशनवरून रुदरफोर्डनी त्याचं ॲटॉमिक मॉडेल आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. आपल्याला बघायचं म्हणजे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचं हे काय आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याला सांगितला यांनी कॉन्सेप्ट ऑफ न्यूक्लियस. अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड, every atom consists of the small core at its center, which possess almost all mass of the atom. Near about 99.9% of the total mass of atom is possessed by the central core. Okay, a very small central core. आणि पूर्ण ॲटमचा पॉझिटिव्ह चार्ज पण तोच सेंट्रल कोर कॅरी करत आहे, विच इज कॉल्ड ॲज न्यूक्लियस. त्यामुळे रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचा जो फर्स्ट पॉईंट आहे किंवा जो इम्पॉर्टन्स आहे त्याने कॉन्सेप्ट आपल्याला दिला न्यूक्लियसचा. काय सांगतो न्यूक्लियस आपल्याला? एव्हरी ॲटम कन्सिस्ट्स ऑफ अ सेंट्रल कोर at which almost all mass of atom is carried, okay, which is of about what? 99.9%, and it also carries total positive चार्ज. ओके, आता आपल्याला इथे सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू दी ऑब्झर्वेशन्स अगेन दी साईज ऑफ न्यूक्लियस. ओके, तर ॲक्च्युली रुदरफोर्डने काय केलं की गोल्ड फॉईलवर पडलेल्या अल्फा पार्टिकलचा अँगल ऑफ स्कॅटरिंग त्याने ऑब्झर्व केले आणि त्याच अँगल ऑफ स्कॅटरिंगवरून त्याने ॲटममध्ये असणाऱ्या न्यूक्लियसची साईज आपल्याला एस्टिमेट केली. आणि अकॉर्डिंग टू हिम द रेडियस ऑफ न्यूक्लियस इज फाउंड टू बी इन ऑर्डर ऑफ 10⁻⁻15 मीटर. दिस इज ॲक्च्युली द रेडियस ऑफ न्यूक्लियस, ओके, ऑफ करस्पॉन्डिंग न्यूक्लियस. कळलं तुम्हाला? हे या रेंजमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कुठल्याही ॲटमच्या न्यूक्लियसची काय आहे? रेडियस आहे, राईट. ओके, आणि फर्दर त्याने आपल्याला सांगितलं की दी ॲटम आहेत या ॲटमची साईज इन अ रेंज ऑफ 10⁻10 मीटर. या रेंजमध्ये ॲटमची काय आहे? साईज आहे. दॅट मीन्स आपल्याला माहीत आहे की न्यूक्लियसची साईज आणि ॲटमची साईज जर आपण कम्पेअर केली तर न्यूक्लियसची साईज ही आपल्याला ॲटमच्या कंपॅरिझनला काय दिसते? एकदम मायन्यूट, एकदम नेग्लेजिबल दिसत आहे. दॅट मीन्स द व्हॉल्यूम ऑफ ॲटम ओके इज 10⁻15 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियसच्या व्हॉल्यूमपेक्षा ॲटमचं व्हॉल्यूम 10⁻15 ओके 15 टाइम्स आपल्याला काय मिळते? ग्रेटर मिळत आहे. याचा अर्थ काय की ॲटममधचा एकदम स्मॉल स्पेस कोणी ऑक्युपाय केला न्यूक्लियसने. जसं मी जर इथे कंपॅरेटिव्ह फिगर जर ड्रॉ केली, ॲक्च्युली इथे पण ती खूप मोठं येत आहे. इफ यू कन्सिडर धिस ॲज अन ॲटम देन दी साईज ऑफ न्यूक्लियस मस्ट बी अ पॉईंट साईज लाईक धिस. त्यामुळे ॲटमची एवढीच जागा फक्त कोणी ऑक्युपाय केली? न्यूक्लियसने. बट या ॲटमचं 99.9% ऑफ मास कोण कॅरीड करत काय? धिस. याचा अर्थ याची साईज खूप स्मॉल आहे पण मास खूप कसा आहे? जास्त आहे. याचा अर्थ याची डेन्सिटी कशी आहे? इज व्हेरी
लार्ज. डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस इज फाउंड टू बी व्हेरी व्हेरी लार्ज. का लार्ज आहे? तर आपण बघितलं आत्ता की 10⁻15 टाइम्स न्यूक्लियसचं व्हॉल्यूम जे आहे हे ॲटमपेक्षा कमी आहे. पण ॲटमचं पूर्ण जवळपास मास कोण कॅरी करत आहे? हे न्यूक्लियस. याचा अर्थ हा जो उरलेला स्पेस आहे, इट इज नथिंग बट द वॅक्यूम और स्पेस, एम्प्टी स्पेस. इट इज ओनली व्हॉट? एम्प्टी स्पेस. लक्षात? दिस इज कॉल्ड डेन्सिटी. दिस इज कॉल्ड न्यूक्लियस. नाव जर आता जसं एक्झाम्पल एक कंपॅरेटिव्हली जर बघायचं असेल आपल्याला, याची साईज एकदम स्मॉल आहे बट मास ॲटमचं 99.9% ऑफ मास तो कॅरी करत आहे. याचा अर्थ याची डेन्सिटी कशी आहे? खूप हाय आहे. आपल्याला सांगता येणार एक कंपॅरेटिव्ह जर आपण बघितलं की एका टेबलस्पूनमध्ये जेवढेही न्यूक्लियस बसतात, आहे लक्षात, त्या न्यूक्लियसचं मास हे इक्वल आहे 100 एलिफंट्सच्या मास एवढं. म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही. 100 हत्तीचं जेवढं मास आहे तेवढं मास कॅरी करणारे न्यूक्लियस किती स्पेस ऑक्युपाय करत आहेत? ओनली अ स्पेस ऑफ टेबलस्पून. एवढे हाय डेन्सिटी असणारे न्यूक्लियस आहे. का? कारण या ॲटमचं जास्तीत जास्त मास इथेच आहे. बाकी सगळी जागा काय आहे? स्पेस, एम्प्टी स्पेस आहे. कळलं सगळ्यांना? हे न्यूक्लियस आपल्याला फर्स्ट पॉईंट आपल्याला सांगितला रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचा. ओके. नाउ second point, what about electrons here? Now according to Rutherford atomic model, electrons are constantly revolving around nucleus into a circular orbit like planets revolve around sun. याच्या सेकंड पॉईंटमध्ये रुदरफोर्डने आपल्याला सांगितलं की ॲटममध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस भोवती कॉन्स्टंटली काय परफॉर्म करत आहेत? सर्क्युलर मोशन. कुणासारखे? ज्याप्रमाणे प्लॅनेट सनच्या अराउंड रिव्हॉल्व होतात, एक्झॅक्टली तसेच इलेक्ट्रॉन पण न्यूक्लियसच्या अराउंड ॲटममध्ये काय होत आहेत? रिव्हॉल्व होत आहेत. मग का रिव्हॉल्व होत आहेत इलेक्ट्रॉन? तर आपल्याला माहीत आहे की ॲटममध्ये असणारा न्यूक्लियस जो आहे त्याच्यावर कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह. आणि फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह. त्यामुळे दोघांमध्ये काय असते? अट्रॅक्टिव्ह फोर्स. राईट? याचा अर्थ तो जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे बिटवीन न्यूक्लियस अँड रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, तो सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करत आहे सो दॅट इलेक्ट्रॉन्स आर कॉन्स्टंटली रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस. लक्षात? हे त्याने आपल्याला सेकंड पॉईंटमध्ये सांगितलं. इथे लिहिते ना आपल्याला, इलेक्ट्रॉन्स आर कॉन्स्टंटली रिव्हॉल्विंग around nucleus into a circular orbit like what? Planets revolve around sun. Okay. Now third point आपल्याला माहित आहे इथे, total amount of positive charge of nucleus, positive charge of nucleus is equal to negative charge of all electrons in it, in an atom, so that atom is electrically what? Neutral. हे तीन मेन पॉइंट रदरफोर्डने त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये एक्सप्लेन केलेत. आहे लक्षात? आता हे जे रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल आहे, या रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलचे फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू पॉझिटिव्ह ॲस्पेक्टने, दॅट इज त्याचे मेरिट्स बघू आपण. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल याचं मेरिट आपल्याला सांगता येणार, लक्ष द्या इकडे, की जी
पूर्वीपासून ॲटमचा कॉन्सेप्ट आपल्याला माहीत होता की ज्यामध्ये आपण ॲटम हा इनडिस्ट्रक्टिबल आहे असं कन्सिडर करत होतो. लक्षात, त्याला कोणी खारिज केलं? थॉम्सनने. कशावरून? इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यावरून. लॅटर ऑन रदरफोर्डनी एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनवरून एक्सप्रेस केलेली ही थिओरी आहे. राईट, लक्षात. आणि या थिओरीमध्ये असणारा जो फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला सांगता येईल कॉन्सेप्ट ऑफ न्यूक्लियस. की रदरफोर्डनी न्यूक्लियसचा एक कॉन्सेप्ट आपल्याला दिला की कुठलाही ॲटम जर असेल तर त्या ॲटमच्या सेंटरला एकदम स्मॉल स्पेसमध्ये त्याचा कोर असतो, ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, की जो पूर्ण ॲटमचं मास कॅरी करत आहे आणि पूर्ण ॲटमचा पॉझिटिव्ह चार्ज पण कॅरी करत आहे. जरी त्याची साईज खूप छोटी असली बट त्याचं मास कसं आहे, पूर्ण ॲटमचं जेवढं मास आहे तेवढं मास तो एकटाच कॅरी करत आहे. म्हणजे त्याच्या 99.9% मास तो कॅरी करत आहे पूर्ण ॲटमच्या मासपैकी. याचा अर्थ आपण त्याची साईज पण कम्पेअर केली अकॉर्डिंग टू बाय मेजरिंग अँगल ऑफ स्कॅटरिंग. दॅट, लक्ष द्या, दॅट की रेडियस ऑफ न्यूक्लियसची रेंज आपण बघितली आहे 10⁻⁻15 मीटरच्या रेंजमध्ये आहे आणि रेडियस ऑफ ॲटम 10⁻⁻10 मीटरच्या रेंजमध्ये आहे. याचा अर्थ रेडियस ऑफ न्यूक्लियस इज, लक्ष द्या इकडे, 10⁻⁻5 टाइम्स द रेडियस ऑफ ॲटम. म्हणजे ॲटमची रेडियस न्यूक्लियसच्या रेडियसच्या 10⁻5 टाइम्स मोठी आहे. ॲटमची रेडियस न्यूक्लियसच्या रेडियसच्या 10⁻5 टाइम्स मोठी आहे. व्हॉल्यूमचा जर विचार केला त्यांच्या, तर ॲटमचं व्हॉल्यूम हे न्यूक्लियसच्या 10⁻15 टाइम्स व्हॉल्यूम एवढं आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवलं होतं बघा की एवढा मोठा जर ॲटम असेल, म्हणजे एवढा या साईजचा जर ॲटम असेल तर कंपॅरेटिव्हली न्यूक्लियसची साईज एवढीच येते. बाकीचा सगळा भाग जो आहे तो काय, एक एम्प्टी स्पेस आहे. आणि या पूर्ण ॲटमचं मास फक्त कुठे आहे, इथेच आहे. याचा अर्थ याची साईज खूप छोटी पण मास कंपॅरेटिव्हली जास्त, त्यामुळे याची डेन्सिटी खूप हाय आहे. आता याची डेन्सिटी कशी हाय आहे किंवा किती हाय आहे याचं जर कंपॅरेटिव्ह आपल्याला जर स्टडी करायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलं की एका टेबलस्पूनमध्ये जेवढे न्यूक्लियस बसतात, ओनली न्यूक्लियस, ॲटम नाही, एका टेबलस्पूनमध्ये जेवढे न्यूक्लियस बसतात, आलं लक्षात, त्या न्यूक्लियसचं मास 100 हत्तीच्या मास बरोबर राहत. याचा अर्थ समजू नका की एका चम्मचमध्ये न्यूक्लियस, तर एका चम्मचमध्ये न्यूक्लियस प्रचंड प्रमाणात जास्त बसतात कारण ती साईज खूप छोटी आहे. आलं लक्षात. त्यामुळे दिस इज अबाउट, म्हणजे याचं इम्पॉर्टंट फर्स्ट मेरिट आपल्याला सांगता येईल कॉन्सेप्ट ऑफ न्यूक्लियस आहे. सिमिलरली जे आत्ताचं ॲक्सेप्टेबल मॉडेल आहे ॲटमचं, आलं लक्षात, प्लॅनेटरी मॉडेल, हे ॲक्सेप्टेबल असणारं जे बोहरचं ॲटम आहे, याच्यानंतरचं आपण डिस्कस करणार बोहर ॲटॉमिक मॉडेल. तर बोहर ॲटॉमिक मॉडेल ॲक्च्युली हेच आहे, फक्त याला थोडंसं मॉडिफाय केलं अजून, याचे डिमेरिट्स रिमूव्ह करून. आलं लक्षात. त्यामुळे प्लॅनेटरी मॉडेल जे ॲक्सेप्ट केलेलं आहे, आपण मान्य केलेलं आहे सगळं, दिस इज द मेरिट ऑफ रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. मग आता याचे मेरिट बघितले, आता डिमेरिट्स काय आहेत मग? तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलं आहे की अकॉर्डिंग टू रदरफोर्ड, जर आपण कन्सिडर करत असेल इलेक्ट्रॉन्स आर कॉन्स्टंटली रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस इन टू अ सर्क्युलर ऑर्बिट, तर इलेक्ट्रॉनचं जे सर्क्युलर मोशन आहे हे कोणतं मोशन आहे? ॲक्सेलरेटेड मोशन. कारण सर्क्युलर मोशनमध्ये जरी वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असलं तरी पण डायरेक्शन सतत काय होत असते, चेंज. याचा अर्थ वेलॉसिटी काय होत आहे, ऑलवेज चेंज होत आहे. सो दॅट आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन काय पजेस करतात, ॲक्सेलरेशन. आणि इलेक्ट्रॉन कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. याचा अर्थ सर्क्युलर मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट दी ॲक्सेलरेटेड मोशन ऑफ चार्ज. आणि मॅक्सवेलने त्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरीमध्ये आपल्याला सांगितलं की कुठलाही चार्ज पार्टिकल जर ॲक्सेलरेट होत असेल
तर अशा ॲक्सलरेटेड चार्ज पार्टिकलपासून आपल्याला काय मिळते, रेडिएशन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणून कुठल्याही ॲटममध्ये जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतील, असे न्यूक्लियस आहे इथे हे, आणि याच्याभोवती इलेक्ट्रॉन जर असे रिव्हॉल्व होत असतील तर इलेक्ट्रॉनचं मोशन हे काय, ॲक्सलरेटेड मोशन आहे. त्यामुळे ड्यू टू ॲक्सलरेटेड मोशन ऑफ इलेक्ट्रॉन याच्यामधून काय बाहेर पडणार, रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बाहेर पडणार, की जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काहीतरी एनर्जी कॅरी करणार, बरोबर ना. याचा अर्थ या इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर मोशनमुळे याच्यामधून एनर्जी एमिट होत आहे इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह और रेडिएशन. आता जर इलेक्ट्रॉन एनर्जी एमिट करत असेल तर साहजिक आहे, आहे लक्षात. याच्या सर्क्युलर मोशनची रेडियस काय होत राहणार मग, जशी विथ कंटिन्युअस इमिशन ऑफ रेडिएशन इलेक्ट्रॉनची एनर्जी काय होत राहणार, कमी 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 कमी. सो दॅट त्याच्या सर्क्युलर मोशनची रेडियस ऑलवेज काय होत राहणार, कमी 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 होत राहणार. आणि तो इन्स्टेड ऑफ परफॉर्मिंग सच सर्क्युलर मोशन इट विल ॲक्च्युअली परफॉर्म सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंटली डिक्रीजिंग रेडियस. म्हणजे तो असं 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 स्पायरल पाथ तो परफॉर्म करणार, स्पायरल. आणि आफ्टर सम टाईम इट विल फॉल ऑन न्यूक्लियस, सो दॅट दी स्टेबल स्ट्रक्चर ऑफ ॲटम इथे काय होतं, कोलॅप्स होत आहे. पण आपण बघितलं की ॲटम इज कन्सिडर्ड टू बी मोस्ट स्टेबल. बट अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड इलेक्ट्रॉन असं स्पायरल पाथ परफॉर्म करत राहणार, कारण ॲक्सेलरेटेड मोशन आहेच, त्यामुळे त्याच्यामधून रेडिएशन बाहेर पडणार, एनर्जी बाहेर पडणारच. त्यामुळे लक्षात द्या, त्याची एनर्जी बाहेर पडत आहे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते, त्यामुळे त्याच्या सर्क्युलर मोशनची रेडियस काय होत राहणार, कॉन्स्टंटली कमी 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 होत राहणार. आणि आफ्टर सम टाईम, काही वेळानंतर असं स्पायरल पाथ परफॉर्म करत 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 तो न्यूक्लियसवर फॉल होणार. आणि जेव्हा तो न्यूक्लियसवर फॉल होईल तेव्हा या ॲटमचं जे स्टेबल स्ट्रक्चर आहे ते काय होतं आहे, कोलॅप्स होत आहे. याचा अर्थ रुदरफोर्डच्या जर आपण याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की या युनिव्हर्समध्ये असणारा कुठलाही ॲटम स्टेबल आहे का, नाही. का, कारण इलेक्ट्रॉन तिथे काय परफॉर्म करत आहेत, स्पायरल पाथ परफॉर्म करत न्यूक्लियसवर फॉल होत आहेत, आणि ॲटमचं स्टेबल स्ट्रक्चर ते काय करत, कोलॅप्स करत आहेत. बट असं आपण बघतो का, नाही. याचा अर्थ याच्याबद्दल काही एक्सपेक्टेशन रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये आहे का, नाही. राईट. दुसरा पॉईंट आपल्याला बघते लागेल. आता आपल्याला माहीत आहे विथ सच कंटिन्युअस डिक्रीज इन रेडियस, तर स्पायरल पाथ परफॉर्म करत 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 जेव्हा तो न्यूक्लियसकडे अप्रोच होत आहे, याचा अर्थ त्याची रेडियस जी आहे ही त्याच्या मॅक्सिमम व्हॅल्यूपासून कॉन्स्टंटली डिक्रीज होत आहे, सो दॅट इट विल लास्टली फॉल ऑन द न्यूक्लियस. ओके. पण जर कंटिन्युअसली याची रेडियस जर कमी कमी होत असेल तर याच्यामधून बाहेर पडणाऱ्या ज्या रेडिएशन्स आहेत, राईट, त्या रेडिएशनच्या एनर्जी ज्या आहेत ह्या कॉन्स्टंटली आपल्याला दिसतात अशा इन्क्रीज होताना दिसत आहेत. त्या कॉन्स्टंटली काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. याचा अर्थ त्याची वेवलेंथ कॉन्स्टंटली काय होत आहे, डिक्रीज होत आहे. म्हणजे याच्यामधून बाहेर पडणार, जसं स्पायरल पाथ कमी 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 रेडियस मॅक्सिममपासून कमी 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 होत आहे, त्यामुळे याच्यामधून बाहेर पडणारं जे रेडिएशन आहे त्या रेडिएशनमध्ये आपल्याला काय दिसत आहेत, लक्षात आहे इकडे, सर्वात कमी वेवलेंथच्या रेडिएशनपासून सर्वात जास्त वेवलेंथ असणारे रेडिएशन याच्यामधून आपल्याला बाहेर पडताना दिसतं. कंटिन्युअसली आपल्याला काय दिसतं, वेवलेंथ डिक्रीज होताना दिसत आहे, फ्रिक्वेन्सी काय दिसते याची इन्क्रीज होताना दिसत आहे. याचा अर्थ याच्यामधून बाहेर पडणाऱ्या ज्या स्पेक्ट्रम आहेत, हे जे ॲटॉमिक स्पेक्ट्रा याच्यामधून बाहेर पडत आहे, त्या ॲटॉमिक स्पेक्ट्रामध्ये सर्व वेवलेंथचे आपल्याला काय दिसतील, रेडिएशन दिसतील. देर आर द रेंज ऑफ वेवलेंथ्स ऑफ रेडिएशन त्याच्यामधून काय होतं, एमिट होत आहे. याचा अर्थ हे जे ॲटॉमिक स्पेक्ट्रा आपल्याला मिळत आहेत ते कोणते आहेत, कंटिन्युअस आहेत. कंटिन्युअस ॲटॉमिक स्पेक्ट्रा, इमिशन स्पेक्ट्रा किंवा आपल्याला याच्यामधून ओरिजिनेट होताना दिसत आहेत. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस आपण ॲटॉमिक स्पेक्ट्रा जे आहेत ते आपल्याला कंटिन्युअस मिळतात का, नो. आपल्याला या ॲटॉमिक स्पेक्ट्रा किंवा हे जे इमिशन स्पेक्ट्रा आहे या आपल्याला काय दिसतात, म्हणजे कुठल्याही ॲटममधून जेव्हा अशा स्पेक्ट्रल लाईन बाहेर पडतात, स्पेक्ट्रम त्याचे जे असतात त्या फिक्स्ड वेवलेंथच्याच राहतात, पूर्ण वेवलेंथच्या असतात का, कधी नाही.
याचा अर्थ जे ॲटॉमिक स्पेक्ट्रा आपल्याला मिळतात त्या कोणत्या आहेत, लाईन स्पेक्ट्रा आहेत. बट अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल आपल्याला काय मिळत आहे, कंटिन्युअस स्पेक्ट्रा मिळत आहे. देअरफॉर दिस इज ऑल्सो द डिमेरिट ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. काय लक्षात, हे आपण डिस्कस केलेलं आहे टोटल रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ओके, त्याचे मेरिट्स आणि त्याचे डिमेरिट्स. फर्दर डिमेरिट्स आपल्याला बघता येतील वन्स अगेन, कारण हे इम्पॉर्टंट आहे. काय सांगते डिमेरिट्स आपल्याला, फर्स्ट ऑफ ऑल की अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड, इफ electrons are revolving like revolving around nucleus like planets around sun, then the circular motion of electron is an accelerated motion. And according to Maxwell, accelerated charge originate electromagnetic wave, or it originate energy in the form of radiation or electromagnetic wave. मग इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर मोशनमुळे पण त्याच्यामधून रेडिएशन बाहेर पडतील, राईट. त्यामुळे इलेक्ट्रॉनची स्वतःची एनर्जी काय होणार, कमी. सो दॅट इट विल कंटिन्युअसली परफॉर्म सर्क्युलर मोशन अराउंड न्यूक्लियस विथ डिक्रीजिंग रेडियस, कारण त्याची एनर्जी कमी होत आहे. त्यामुळे तो अप्रोच होत आहे टुवर्ड्स न्यूक्लियस. न्यूक्लियस त्याला काय करत आहे, आपल्याकडे अट्रॅक्ट करत आहे. सो दॅट इट विल परफॉर्म स्पायरल पाथ अँड आफ्टर सम टाइम इट विल फॉल ऑन द न्यूक्लियस. अँड इन दॅट केस द स्टेबल स्ट्रक्चर ऑफ ॲटम इज फाउंड टू बी कोलॅप्स. म्हणजे रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमधून कुठलंही ॲटम जे आहे या न्यूक्लियसमध्ये, या युनिवर्समध्ये असणारं, हे स्टेबल आपण कन्सिडर करू शकतो का नाही. बट आपण ॲक्च्युअलमध्ये काय बघितलं की ॲटम इज कन्सिडर टू बी मोस्ट स्टेबल, राईट. नाव सेकंड पॉईंट आपल्याला सांगता येईल अबाउट ॲटॉमिक स्पेक्ट्रा. आता ॲटॉमिक स्पेक्ट्रा काय आहे हे आपण डिस्कस करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. काय सांगतं आपल्याला की इमिशन स्पेक्ट्रा जी असते किंवा ॲटॉमिक स्पेक्ट्रा जी असते ही त्या प्रत्येक एलिमेंटची युनिक आयडेंटिटी आहे. जसं एक्झाम्पल आपल्याला बघता येणार, सपोज मी माझ्या हातामध्ये होल्ड करत आहे, किंवा सपोज आपण कन्सिडर करू की कुठलाही एखादा गॅस आपण घेत आहे, ज्या गॅसला आपण काय केलं, एक्सायटेड केलं, तेव्हा त्यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या ज्या स्पेक्ट्रल लाईन असतात, डिफरंट गॅसेसमधून बाहेर पडणाऱ्या ज्या स्पेक्ट्रल लाईन असतात त्या वेगवेगळ्या वेवलेंथच्या राहतात. आणि त्याच्यामधून बाहेर पडणारे जे स्पेक्ट्रल लाईन आहेत, ज्याला आपण त्याचे इमिशन स्पेक्ट्रा म्हणतो, ते इमिशन स्पेक्ट्राचा पॅटर्न हा त्या एलिमेंटवर डिपेंड करत असतो. त्याची ती युनिक आयडेंटिटी आहे. कळते का? जसं एक्झाम्पल पुन्हा बघू आपण, राईट, लक्ष द्या. आपण हायड्रोजन गॅस घेत आहे आणि हेलियम गॅस घेत आहे, राईट. दोघांना आपण काय केलं, एका ग्लास ट्यूबमध्ये अशा बंद केलं, दोघांनाही या ग्लास ट्यूबमध्ये बंद केलं. आणि आता आपण या गॅसेसला काय प्रोव्हाइड करत आहे, एनर्जी, राईट. आता ही एनर्जी आपण आयदर एकतर हीट सप्लाय करून प्रोव्हाइड करणार, नाहीतर त्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करणार त्याच्या अक्रॉस. जसं एक्झाम्पल आपण आपल्या घरामध्ये असणारा जो लाईट आहे, त्या लाईटमध्ये तुम्हाला माहीत आहे काय असते, मर्क्युरी व्हेपर असते. जेव्हा आपण स्विच ऑन करतो तेव्हा ती जी मर्क्युरी व्हेपर आहे, ही मर्क्युरी व्हेपर येत आहे अंडर द ॲक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्या इलेक्ट्रिक फील्डकडून ती मर्क्युरी व्हेपर काय ॲब्सॉर्ब करत आहे, एनर्जी. आणि ती एनर्जी ॲब्सॉर्ब करून आपल्याला माहीत आहे, आपल्याला नंतर डिस्कस करायचा डिटेलमध्ये लागून अजून, त्या मर्क्युरी व्हेपरमध्ये असणारा प्रत्येक ॲटम, त्या ॲटममध्ये असणारे इलेक्ट्रॉन काय करतात, एनर्जी ॲब्सॉर्ब करत आहेत. आणि त्या ॲटमचं एक्सायटेशन आणि डिएक्सायटेशन होते, की ज्याच्यामुळे त्या ॲटममधून काय बाहेर पडतात, रेडिएशन बाहेर पडतात, लाईट बाहेर पडतो. हे लाईट म्हणजे काय, रेडिएशन आहे. अशा प्रकारे आपण काय म्हणतो, आपल्याला लाईट. आता याच्यामध्ये हायड्रोजन, याच्यामध्ये हेलियम गॅस आपण घेत आहे आणि दोघांनाही इलेक्ट्रिक फील्डच्या अक्रॉस आपण अप्लाय केला, असं त्याच्या दोघांच्या अक्रॉस इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली अशी. तर आपल्या असं लक्षात येतं की याच्यामधून पण आपल्याला काय बाहेर पडताना दिसतात, रेडिएशन, आणि याच्यामधून पण रेडिएशन आपल्याला बाहेर पडताना दिसतात. सेम इलेक्ट्रिक फील्ड आहे, सेम व्हॉल्यूमचा ट्यूब आहे, फक्त याच्यात हायड्रोजन गॅस आहे, याच्यात हेलियम गॅस आहे. आपण हायड्रोजन गॅसमधून बाहेर पडणारे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत किंवा रेडिएशन आहेत, त्यांच्या जर वेवलेंथ बघितल्यात लक्षात, तर त्या वेवलेंथचा पॅटर्न आणि हेलियममधून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या वेवलेंथचा पॅटर्न कम्प्लिटली डिफरंट आहे. याचा अर्थ की कुठल्याही
गॅसमधून बाहेर पडणारे हे जे रेडिएशन आहे, ज्याला आपण त्याचे स्पेक्ट्रम म्हणत असतो, हे स्पेक्ट्रम त्या त्या गॅसेसची किंवा त्या त्या एलिमेंटची काय आहे, युनिक आयडेंटिटी आहे, ज्याला आपण त्याचे काय म्हणत असतो, इमिशन स्पेक्ट्रा किंवा ॲटॉमिक स्पेक्ट्रा, कारण त्या ॲटममधून एमिट होतं म्हणून ॲटॉमिक स्पेक्ट्रा आहे. आपल्याला काय सगळ्या वेवलिंगमध्ये का नाही, फिक्स्ड वेवलिंगच्याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक याच्यामधून ओरिजिनेट होताना दिसतात, याच्यामधून, पण त्या दोघं वेगवेगळ्या आहेत. याचा अर्थ हे जे ॲटॉमिक स्पेक्ट्रा आहे आपल्याला काय मिळतात, लाईन स्पेक्ट्रा आहेत, फिक्स्ड आहेत, कंटिन्यू आहेत का सगळे, नाही. बट इथे जर आपण विचार केला असा तर कंटिन्युअस याची रेडियस डिक्रीज होत आहे, त्यामुळे याच्यामधून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवची वेवलेंथ ही डिक्रीज होत आहे किंवा फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंटली काय होतं, इन्क्रीज होत आहे. याचा अर्थ याच्यामधून सगळ्या वेवलेंथच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स काय होतात, बाहेर पडत आहेत. याचा अर्थ इथून बाहेर पडणारे जे ॲटॉमिक स्पेक्ट्रा आहेत ते कोणते आहेत, कंटिन्युअस आहेत. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस आपण काय मिळवलेत, लाईन स्पेक्ट्रा. आता हे ॲटॉमिक स्पेक्ट्राचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू अतिशय डिटेलमध्ये, आहे लक्षात. त्यामुळे ॲक्च्युअल मिळणारे जे लाईन स्पेक्ट्रा आहेत, आहे लक्षात, हे ॲक्च्युअलमध्ये मिळत आहेत, बट अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड आपल्याला काय मिळतात, कंटिन्युअस. देअरफॉर दिस इज वन्स अगेन द डिमेरिट ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. नाउ ऑन अकाउंट ऑफ these two demerits of Rutherford atomic model, this theory also discarded. Later on याच रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलला स्टडी करून त्याचे जे डिमेरिट्स आहेत त्या डिमेरिट्सला रिमूव्ह करून याच थिअरीला अगेन मॉडिफाय करून आपल्यासमोर पेश केलं कोणी, निल्स बोहर नावाच्या सायंटिस्टने, ज्याची बोहर ॲटॉमिक मॉडेल आपल्याला डिस्कस करायचं, बट ते नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.